नांदेड शहरातील नांदेड मध्यवर्ती बसस्थानका परिसरामध्ये आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, या मार्गाने सामान्य नागरिकांना चालायला सुद्धा येत नाही। सर्वत्र चिखल झालेला आहे। या चिखलमय रस्त्यातून जे आहे ते नागरिकांना वाट काढावी लागत आहे। दररोज या मार्गाने नांदेड आगाराच्या शेकडो बसेस इथून ये जा करत असतात। याच ठिकाणाहून जे आहे ते नागरिक प्रवासी पायी बसस्थानकामध्ये जात असतात। हा बसस्थानकाच्या समोरचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये अशा पद्धतीनं जे आहे ते रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे चिखल होत आहे। संपूर्ण रस्ता जो आहे तो उकरून गेलेला आहे, परंतु याकडे ना महानगरपालिका लक्ष देत आहे, ना सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत आहे की लोकप्रतिनिधी लक्ष देत आहेत। त्यामुळे सर्वसामान्य नागरिक असतील किंवा एसटी महामंडळाचे चालक वाहक किंवा प्रवासी असतील, त्यांना मात्र या रस्त्याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो, नागरिकांना जे आहे ते अक्षरशः नालीच्या एका साईडहून जे आहे ते मध्ये बस स्थानकामध्ये यावं लागत आहे। समोरून जे आहे ते बसेस येत आहेत आणि या बसेसच्या टायरातून त्या खड्ड्यातलं घाण पाणी जे आहे ते या प्रवाशाच्या अंगावर उडत आहे। या ठिकाणी पाहू शकता, जे नागरिक आहेत प्रवासी ते या ठिकाणाहून जात आहेत। लोकांना अक्षरशः किती नाहक त्रास सहन करावा लागत आहे। माझ्यासोबत एक व्यक्ती आहेत। काका, काय त्रास व्हायला? कुठे चालले तुम्ही? आम्ही त्यांना चाललोय, खूप त्रास होत आहे बस स्टँडला येते वेळेस। अशोकराव चव्हाणचा जिल्हा असून इथं काही चांगले रस्ते नाहीत, इथं बस स्टँडला चांगल्या सुविधा देण्याची विनंती करतो। काय त्रास व्हायला मध्ये यायला? कुठपर्यंत रस्ता खराब आहे? चांगलाच खूप खराब आहे, डॉक्टर लाईन पासून बस स्टँड पासून खराब आहे, जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये। काय सांगाल, काय त्रास व्हायला तुम्हाला? खूप चालायला खूप त्रास व्हायला, मागून गाड्या यायला तिकडनं गेलं, एखादं गाडी मिडी लागली तर कुठेही माणूस पडून जायचं। इथं चला मोठा पण रस्ता पण नाही, सगळा रस्ता खराब आहे। कुठे चालले तुम्ही? आम्ही हिमायतनगर चाललो। अक्षरशः तुम्ही पाहू शकता, जे आहे प्रवाशांना नाहक त्रास होत आहे। एका प्रवाशांनी सांगितलं की अशोकराव चव्हाण साहेबाचा जिल्हा समजला जातो आणि त्याच जिल्ह्यामध्ये अक्षरशः असं नागरिकांना जे आहे त्रास सहन करावा लागत आहे। या ठिकाणी पाहू शकता, एक वयोवृद्ध आजी सुद्धा आहे। ती बस स्थानकामध्ये येत आहे। आता त्या आजीचा जर पाय निसटला, ती जर या नालीत, बघा आजीच्या अंगावर चिखल उडत आहे। हे इतकी दुर्दैवी आणि भयंकर परिस्थिती नांदेडमध्ये निर्माण झालेली आहे। या वयोवृद्ध नागरिकांनी या मार्गाने कसं जावं, हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। सरकार कोणाचंही असू द्या, काँग्रेसचं असू द्या, बीजेपीचं असू द्या की आणखी कोणी असू द्या, मात्र हे या सर्वसामान्य नागरिकांकडे लक्ष द्यायला तयार नाहीत। या अशा वाईट परिस्थितीमध्ये आहे नांदेडच्या नागरिकांना प्रवास करावा लागत आहे। हे आमच्या नांदेडचा विकास आहे। नांदेडकरांना अशा यातना सहन कराव्या लागत आहेत। चिखलमय रस्त्यातून नालीच्या कठाने या नागरिकांना जे आहे ते बस स्थानकामध्ये जावं लागत आहे। आजी, कुठं चाललीस तू? मोठ्या कापसीला। मोठ्या कापसीला चला साहेब, इथं आलो होतो मी दवाखान्यात आणि त्याच्यात केले गोळ्या, इंजेक्शन दिले, आता मी घरला चाललो। काय त्रास काय व्हायला इथून यायला? त्रास व्हायला, गुडघे दुखायला, पाय घसर आलेत, पाय घसर आलेत, गुडघे दुखालेत, वजन पाऊल टाकाला, बघू 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 बघू, याची व्यवस्था करा तुम्ही। काय वाटतं, हे रस्ता करायला पाहिजे? करायला पाहिजे, करायला पाहिजे, रस्ता केला पाहिजेत। मोठ्या कापसून मी येणारी बाई, जगणारे बाई हा मी। जर हे रस्ता करणार गेलं तर मतदान करतीस का या लोकप्रतिनिधीला? मी मतदान करणार नाही बापू, करणार नाही? करणार नाही। लय त्रास व्हायला तुला? मला मी मतदान करणारच नाही। कस का आजी? मग या रस्त्या करता मतदान करणार नाही? करणार नाही, कोणी येऊ जा। जर रस्ता केला तर करतोस का? करतो। म्हणजे अक्षरशः तुम्ही पाहू शकता, ही वयोवृद्ध आजी आहे, जिला या रस्त्याने सुद्धा चालायला नांदेडची तुमची परिस्थिती आहे। सर्वसामान्य नागरिकांना जे आहेत, प्रवाशांना आहेत, वयोवृद्ध नागरिकांना, अपंगांना या रस्त्याचा नाहक त्रास होत आहे। त्यामुळे आपण लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी या प्रवाशाकडून होत आहे। ये रास्ते से बहुत तकलीफ हो रही है, कभी नहीं चलने वाले, ऐसा उठा के चलना पड़ा कपड़ा हमको। हाँ, बहुत तकलीफ है ये रास्ते से। क्या है ये रास्ता है कि क्या है? ये रोड होना ना जनता को। हाँ, जनता को रोड होना तो चैन से चलेंगी जनता। अब ऐसे इसमें चलेंगी तो धक्का बुक्का देते जाते हैं। सही है या गलत है? हाँ, फिर ये जनता के वास्ते तो सेवा होना ना सर, गवर्नमेंट की सेवा होना लगता है जनता को, तो सही जनता चलेंगी, या तो जनता नहीं चल सकती ऐसे। हाँ, चलती नहीं। क्या है ये, लेडीज भी उसमें, आदमी भी उसमें,
पीछे से कोई गिरा दिया तो पता नहीं रहता वो। हाँ, ऐसा कोई तरीका है क्या गवर्नमेंट का? ये देखो ये तमाशा ये रोड का, ऐसा नहीं हो सकता। ये इसको जिम्मेदार कौन है लगता? हाँ, इसको जिम्मेदार कौन होगा? गवर्नमेंट है। हाँ, गवर्नमेंट ने करना लगता है ये सब। जैसा वोट के वास्ते झांसते ना पावा पड़ते हाथा पर जोड़ते, उसके वास्ते होना लगता है। गवर्नमेंट ने करना लगता है जनता का सेवा। आता विधानसभा यायली, आता विधानसभेला हे लोकप्रतिनिधी तुमच्या घरी येतातच ना मतदान मागायला, काय सांगाल त्यांना? हाँ, तुम डालो हमको वोट, हम तुम्हारा ऐसा काम करते वैसा काम करते, नला देते, रोड़ा बनते, पैसे देते। हम पैसे के लालची नहीं ना, जनता की सेवा करे तो वो लालूच है हमको। नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोर आहे हा जो मार्ग आहे, हा रस्ता जो आहे तो बसस्थानकात जाण्याचा रस्ता आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे। या चिखलातून प्रवाशांना मार्ग काढावा लागत आहे। अतिशय वाईट परिस्थिती जी आहे ते नांदेडची निर्माण झालेली आहे। प्रवाशांना जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे। या ठिकाणाहून दररोज एसटी महामंडळाच्या शेकडो बसेस जात असतात। प्रवाशांना या चिखलमय रस्त्यातून जो आहे तो बसस्थानकामध्ये यावं लागत आहे। अनेक प्रवासी घसरून पडत आहेत। अशी वाईट परिस्थिती या नांदेडची निर्माण झाली आहे। बिहार बसी याच्या बसी तर चिखल उडाला अंगावर, बाजूला व्हाय ना, इथून नालीत पाणी, लई परेशानी आहे। काय मागणी काय आहे तुमची? रस्ता दुरुस्त करावं, चांगलं करावं, पाणी काढून द्यावं। कुठून आले तुम्ही? कुठे चालले? आम्ही चालले आता मुगटला। कुठलं गाव कोणतं तुमचं? कामठा। डॉक्टर लाईन मध्ये आलो, दवाखान्यामध्ये आलो मी, उंबरखेडून आलेलो आहो। इथून मी लगेच येताना इतकं काय इथं त्रास आहे रस्त्याचं, कारण की इथून मी पैदल यायलो, आता इथून मला दोन चक्र्या झाली समजा, पण इथून काय बस चालले, अंगावर सगळं शितोडा यायले, जायला व्यवस्थित रस्ता नाही, लई बिकट व्यवस्था झालेली आहे रस्त्याची। हा रस्ता झाला पाहिजे की यांनी आता करायला पाहिजे की करतच नाहीये ते लोक। आता यांना फक्त निवडून द्यावं एवढीच अपेक्षा आहे यांची। आणि तेपर्यंतच ते आम्हाला म्हणतात की आम्हाला मतदान करा, आम्ही रस्ता देऊ, हे देऊ, ते देऊ। फक्त त्यांच्या तोंडाचीच भाषा असते बस। तुम्हाला काय वाटतं, याला कोण जबाबदार आहे असं वाटते? याला आता सरकारच जबाबदार राहील ना सर, ना सरकार जबाबदार राहील की आता आम्ही ज्यांना मतदान केलेलं आहे त्यांनी हा रस्ता बरोबर करून द्यायला पाहिजे व्यवस्थित। हे जर रस्ते होत नसतील, आता येणारी विधानसभा निवडणूक आहे, आता अजून पुन्हा घोषणाचा पाऊस केला जातो, आम्ही तुमचे सोय सुविधा करू, तुम्हाला चांगले रस्ते करू, परंतु हे नांदेडची अशी परिस्थिती आहे, तर ह्या लोकप्रतिनिधींना तू काय सांगशील? या लोकप्रतिनिधींना असं सांगेन मी की या लोकांना मतदानच करायचं नाहीये। यांना मतदान करून केलं तरी काय फायदा नाही आणि नाही केलं तरी हे काय करणार नाही असं मला तरी वाटतं। कुठं रस्त्याने येते वेळेस काय कसा त्रास जाणवत होता तुम्हाला? आता त्रास काय, गाड्यांचा पण त्रास आहे, चिखल लागतोय अंगावर, असं चिखल उडत असतं, काय हाच त्रास आहे। एकंदरीत तुम्ही पाहू शकता, अपंग असतील, वयोवृद्ध असतील, दृष्टीहीन नागरिक असतील, त्यांना मात्र या चिखलमय रस्त्यातून चालण्यासाठी नाहक त्रास होत आहे। आणि कुठेतरी प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे। नांदेडचं सर्वात मोठं बसस्थानक आहे आणि या बसस्थानकातून शेकडो प्रवासी असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, हे मोठ्या प्रमाणामध्ये बसस्थानकामध्ये येत असतात, परंतु बसस्थानकामध्ये जाण्याची सोय चांगल्या प्रकारची नाही। रस्ता संपूर्ण उकरून गेलेला आहे। चिखलमय रस्त्यातून जे आहे प्रवाशांना जावं लागत आहे। वाहनांना सुद्धा तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। अनेकदा वाहने या ठिकाणी बंद पडत आहेत, मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, परंतु याकडे लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाहीत, आमदार लक्ष द्यायला तयार नाहीत, खासदार लक्ष द्यायला तयार नाहीत। सरकार काँग्रेसचं असलं काय, सरकार भाजपचं असलं काय, कोणीही नांदेडकरांना मात्र वाली नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याचा फटका मात्र लोकप्रतिनिधींना येणाऱ्या विधानसभेमध्ये बसणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन धीरज सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती न्यूज। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।